ट्रेडर्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। खास आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी मराठी माध्यमातून नवोदय विद्यालयाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मिशन नवोदय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा। माझे हे व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी आहेत, शिवाय पालकही हे व्हिडिओ पाहून आपल्या मुलांची तयारी करून घेऊ शकतात। आपणास माझे हे व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असल्यास तुम्ही सर्वांनी मला त्या कमेंटमध्ये कळवा। चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। विषय आहे गणित, घटक क्रमांक 6, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया, स्वाध्याय 6.2। स्वाध्याय 6.2 म्हणजे स्वाध्याय 6.2। यातील पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा मुलांनो, आपल्याला पर्यायामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला सर्वांना दशांश चिन्ह जर दिलं असेल, संख्यामध्ये दशांश पूर्णांक असतील तर त्यांची किंमत कशी ठरवतात हे थोडंसं समजून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा मी या ठिकाणी काही माहिती लिहिलेली आहे, ती माहिती आपण समजून घेऊया। बघा मुलांनो, दशांश चिन्हाच्या या बाजूचे स्थान आपल्याला आतापर्यंतचे माहित आहेत। आपण बघा सुरुवातीला एकक स्थान असते, मग दशक, शतक, हजार अशा प्रकारची रचना, मग नंतर 10,000 हे आपल्याला आपण शिकले आहे किंवा आपणास माहिती आहे। परंतु दशांश चिन्हाच्या उजवीकडे जे स्थान असतात, पहिला स्थान असतो दशांश, त्यानंतरचा शतांश आणि त्यानंतरचा सहस्त्रांश। बघा या ठिकाणी काय असतं, बघा डावीकडे जात असताना हा स्थान याच्यापेक्षा हा स्थान मोठा असतो, याच्यापेक्षा हा शतक स्थान मोठा आणि याच्यापेक्षा हजार स्थान मोठा असतो। परंतु दशांश चिन्हाच्या इकडे आपण जेव्हा जातो उजवीकडे, तेव्हा बघा सर्वात अगोदरचा स्थान दशांश हा मोठा, त्यानंतर याच्यापेक्षा हा लहान आणि याच्यापेक्षा हा स्थान लहान असतो। अशा प्रकारची माहिती लक्षात ठेवा। यासाठी बघा एक उदाहरण पण दिले मुलांनो, बघा 7.342। यापैकी 7 हा अंक एकक स्थानी आहे आणि याची स्थानिक किंमत आहे 7। म्हणजे या संख्येमध्ये सर्वात मोठा अंक कोणता असेल किंवा त्याची सर्वात जास्त स्थानिक किंमत असणारा अंक जर असेल तर तो आहे 7। त्यानंतर पुढचा अंक आहे 3, याची स्थानिक किंमत आहे बघा मुलांनो 0.3। म्हणजे याच्यानंतर हा सर्वात मोठा, त्यानंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा अंक आहे समजा, ठीक आहे। त्यानंतर बघा तिसरा जो अंक आहे 4, याची स्थानिक किंमत आहे 0.04। याच्यापेक्षा याची किंमत कमी आहे। आणि याच्यानंतर हा जो अंक आहे याची स्थानिक किंमत आहे 0.002। म्हणजे या संख्येमध्ये सर्वात कमी किंमत या स्थानावर जो अंक आहे याची आहे। हे तुमच्या लक्षात आलं असेल। आता बघा मुलांनो, या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या मोठी आहे हे ठरवायचं आहे। सुरुवातीला बघा मुलांनो, आपण दशांश चिन्हाच्या डावीकडे जो अंक आहे म्हणजे हा पूर्णांकाचा सर्वात अगोदर आपण विचार करायचा। पूर्णांक स्थानी इथं 0 आहे, इथं पण 0 आहे, या ठिकाणी सुद्धा 0 आणि या ठिकाणी सुद्धा 0 आहे। म्हणजे चारही संख्येच्या एकक स्थानी 0 अंक आहे। मग अशा वेळेस जर चारही ठिकाणचा अंक सारखा असेल तर मग आपण काय करणार, पुढचं स्थान बघणार, म्हणजे हा दशांश स्थान बघणार। दशांश ठिकाणी ज्या ठिकाणी अंक मोठा असेल ती संख्या मोठी। बघा या ठिकाणी 0 अंक आहे, या ठिकाणी सुद्धा दशांश स्थानी 0 आहे, या ठिकाणी सुद्धा दशांश स्थानी 0 आहे आणि या ठिकाणी दशांश स्थानी 3 हा अंक आहे। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की या संख्येमधील पर्यायामधील ही जी संख्या ही सर्वात मोठी संख्या आहे, म्हणून आपलं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहे? या ठिकाणी बघा मुलांनो, आपल्याला 4 पर्यायामध्ये प्रत्येक पर्यायामध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या 3 संख्या मी या ठिकाणी लिहिल्या आहेत। आणि आपल्याला प्रश्न काय आहे की ह्या संख्या उतरत्या क्रमामध्ये कोणत्या पर्यायामध्ये आहेत? आता उतरत्या क्रमामध्ये आपण जेव्हा संख्या लिहितो तेव्हा सर्वात अगोदर सर्वात मोठी संख्या असते, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि मग सर्वात लहान संख्या असते, हे आपणास माहिती आहे। मग आपण
काय करूया, याच्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे हे आपण ठरवून घेऊया. तर बघा मुलांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर हा दशक स्थान, हा एकक स्थान, हा दशांश, शतांश आणि सहस्त्रांश अशा प्रकारे याचा विचार करूया. इथं बघा दशक स्थानी 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे. एकक स्थानी 2 2 2 म्हणजे पूर्णांक जे आहेत हे दोन्ही ठिकाणी पूर्णांक सारखे आहेत. इथं पण 12 आहे, इथं पण 12 आणि इथं पण 12 आहे. त्यामुळे मग आपण आता पुढच्या स्थानाचा विचार करायचा आहे. बघा मग आता दशांशाने इथं 0 आहे, इथं दशांशाने 7 आहे आणि इथं सुद्धा दशांशाने 7 आहे. मग जे हे लहान आहे, ही संख्या लहान आहे. आता मग आपण या दोघाचा विचार करूया, दोघांपैकी कोणती संख्या मोठी आहे. दशांशाने इथं सुद्धा 7 आहे, इथं सुद्धा 7 आहे. त्यामुळे आपण पुढच्या स्थानाचा विचार करणार, म्हणजे तो आहे शतांश. शतांशाने इथं 0 अंक आहे, इथं 5 अंक आहे. म्हणजे ही संख्या मोठी आहे, या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे. म्हणजे याचा अर्थ काय मुलांना बघा, ही संख्या सर्वात मोठी आहे, ही उतरत्या क्रमामध्ये सुरुवातीला पाहिजे. त्यानंतर ही संख्या या संख्येपेक्षा लहान आहे, ही 2 नंबरला असायला पाहिजे. आणि ही सर्वात लहान संख्या ही 3ऱ्या क्रमांकाला असायला पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा आपण म्हणून पर्यायाचा पडताळा घेऊया. म्हणजे सर्वात अगोदर ही 12.750 ही पाहिजे, 12.750. नंतर दुसरी संख्या 12.705 आणि नंतर सर्वात शेवटी पाहिजे 12.075. अशा प्रकारे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3, जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण खरं तर हे उदाहरण सोडवूनच बघितलं तर योग्य होईल असं मला वाटते. आपण एक काम करूया, हे उदाहरण आता सोडवूनच बघूया. बघा मग आपण जे नेहमी मांडणी करतो त्या पद्धतीने जर मांडणी केली म्हणजे 27,810 संख्या आहे आणि याला कितीने भाग द्यायचा बघा म्हणून 1.35. आता एक कायम आपल्या सर्वांना एक नियम माहित आहे का, हा जो भाजक आहे हा भाजक अशा प्रकारच्या दशांश चिन्हामध्ये असू नये, हा पूर्णांकात असायला पाहिजे. आणि मग याला पूर्णांक करण्याकरता हा किती 2 घर उजवीकडे सरकायला पाहिजे. हा दशांश चिन्ह आहे ना, हा 2 घर उजवीकडे सरकायला पाहिजे. आणि 2 घर उजवीकडे सरकण्याकरता या संख्येला 100ने गुणावं लागेल, दिलेल्या संख्येला 100ने गुणावं लागेल. तेव्हा इथं संख्या काय तयार होईल म्हणून 135 अशी संख्या तयार होईल. आता एक आणखी गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण या संख्येला 100ने गुणलं तर या संख्येला सुद्धा 100ने गुणावं लागेल. आणि 100ने गुणणे म्हणजे संख्येला काय होईल म्हणून या संख्येवर 2 शून्य आणखी वाढतील, 1 2 अशा प्रकारची संख्या आपल्याला मिळेल. आणि आता आपण या संख्येचा भागाकार करूया. पहिल्यांदा बघा 135ने 278ला जर भाग दिलं तर 135 दुने 270, 135 दुने 270. बघा मग 8 7 मधून 0 गेला 0, 2 मधून 2 गेले 0. आता कोणती संख्या बघा म्हणून 1 हा अंक खाली येईल. मग 135ने 81ला भाग जात नाही आणि म्हणून 0चा भाग जाईल. ठीक आहे. आता ठीक आहे, 0चा भाग देऊया आपण. 135 0 81 जशीच्या तशी. मग आता कोणता अंक खाली बघा म्हणून 0 हा अंक खाली येईल. मग आता 135ने या संख्येला कितीचा भाग जाईल 810ला, तर आपल्या पर्यायावरून पण आपल्या लक्षात येईल की निश्चितच या संख्येला 6ने भाग जात असावा. ठीक आहे. म्हणजे 135 आहे, आपण जर इकडे करून बघितलं बघा 135 गुणिले 6 जर केले, 6 पंचे 30च्या 0 हातचे 3, 6 3 18, 18 3 21चा 1 हातचे आले 2, 6 1 6 6 2 8, 810 होते. म्हणजे 135 आहे 810, 135 आहे 810. आता कोणता अंक बघा मुलांना, कोणते अंक उरले, हे 2 शून्य उरलेले आहेत. म्हणजे 135 0 0 आणि पुन्हा 135 0 0. म्हणजे आपलं जे उत्तर आहे बघा काय आलंय म्हणून बघा 20,600. आपलं उत्तर काय आलेलं आहे 20,600. आणि हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. क्रमांक 4, 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना लिहितात. बघा म्हणून आपल्याला 5 पैसे हे कोणत्या ठिकाणी लिहिलं आहे हे ओळखायचं आहे. त्या अगोदर सर्वांनी रुपये आणि पैसे याचं एकक कशा प्रकारे असते हे थोडंसं समजून घ्यायचं. बघा म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे की 1 रुपया बरोबर किती पैसे 100 पैसे. 1 रुपया म्हणजेच 100 पैसे. मग बघा म्हणून या ठिकाणी
हा 1 रुपया म्हणजे 100 पैसे. हा 1 रुपया आपण दशांश चिन्हामध्ये लिहित असताना 1 रुपया हे दशांश पूर्णांकामध्ये लिहिताना बघा म्हणून आपण कसं लिहितो 1 रुपया आणि 00 पैसे. अशा प्रकारे आपण 1 रुपया लिहत असतो. आपण दुकानामध्ये जातो आणि दुकानामध्ये बऱ्याच वस्तूवर बघा किंमत अशी लिहिली असते 15 रुपये 50 पैसे. अशा प्रकारे आपण किंमत बघितलेली आहे 15 रुपये 50 पैसे. हे या वस्तूची किंमत किती आहे 1 रुपया. म्हणजेच काय मुलांनो की बघा रुपयानंतर हे जे पैशाचे स्थान आहे हे किती स्थान आहेत 2 स्थान आहेत. हे थोडंसं लक्षात घ्या. यावरून पण तुमच्या लक्षात येईल बघा की रुपया म्हणजे 100 पैसे म्हणजे इथं किती बघा इथं जर आपण दशांश चिन्ह दिला तर 2 स्थान या बाजूला असतात. मग आता यावरून आपल्याला काय करायचं आहे 5 पैसे ठरवायचे आहेत बघा मुलांनो. या ठिकाणी हा 1 रुपया आहे. समजा आपल्याला 50 पैसे कसले लिहितो मुलांनो बघा 50 पैसे. 10 पैसे कसले लिहितो मुलांनो बघा आपण 10 पैसे. मग आता यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की 5 पैसे कसे राहील बघा मुलांनो 0.5 पैसे. हे होतील 5 पैसे. म्हणजेच हा जो पूर्णांक आहे या ठिकाणी रुपया आणि याच्या दशांशचिन्हाच्या इकडे पलीकडे किती 2 स्थानावर काय असतात पैसे असतात. या ठिकाणी 2 स्थानावर काय असतात पैसे असतात. म्हणजे हे 5 पैशाचं आपण म्हणू शकतो हे किती 5 पैसे आहेत. हे 10 पैसे हे 50 पैसे. एकंदरीत काय तर रुपये आणि पैसे हे ठरवत असताना आपल्याला दशांशचिन्हानंतर किती स्थानाचा विचार करायचा असतो 2 स्थानाचा विचार करायचा असतो. हेच किलोमीटर आणि मीटरच्या बाबतीत सांगायचं मुलांना बघा की 10 मीटर हे आपण किलोमीटरमध्ये कसं लिहिणार 10 मीटर ही संख्या किलोमीटरमध्ये कसं लिहिणार. तर बघा मुलांना तुम्हाला माहित आहे 1 किलोमीटर म्हणजे किती होते 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होत असते. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होत असते. म्हणजे बघा या ठिकाणी आपण दशांश चिन्ह दिल्यानंतर इकडे किती स्थान आहेत बघा 3 स्थान आहेत. या ठिकाणी किती स्थान आहेत 3 स्थान. त्यामुळे 10 मीटर हे लिहित असताना बघा आपण काय लिहिणार याला हे लिहित असताना 0.010 किलोमीटर. 10 मीटर ही संख्या किलोमीटरमध्ये लिहित असताना आपण या प्रकारे लिहावी लागेल. आणि पैसे लिहित असताना आपण किती अंकाचा विचार करतो दशांशचिन्हानंतर 2 अंकाचा. आणि किलोमीटर मीटरच्या बाबतीत काय असते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 3 अंकाचा विचार करावा लागेल. हे थोडंसं नीट समजून घ्या. आणि या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आता पैशावर आधारित विचारलेला आहे. जर मीटर किलोमीटरवर सेंटीमीटर मीटर यावर विचारलं तर ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि बघा मग आता आपण आपल्या प्रश्नावर येऊया. या ठिकाणी तुम्हाला 5 पैसे 0.05 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी लिहिलेलं दिसत आहे. प्रश्न क्रमांक 5 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती. बघा मुलांनो या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आणि आपण एक गोष्ट महत्वाच्या मुद्द्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना हा नेहमीच्या गुणाकारासारखाच गुणाकार करायचा आहे. दशांश अपूर्णांकाचा आपण विचार करायचा नाही. सरळ सरळ गुणाकार करायचा आहे. तर या ठिकाणी बघा हा 8 अंक आहे. याला आपण 8 म्हणूया आणि याला 4 म्हणूया. मग किती होईल बघा 8 चौक 32. याचं उत्तर काय येणार मुलांनो 32. 8 चौक 32. तर आता बघा मुलांनो या ठिकाणी हे आपलं उत्तर नाही झालं अजून. थांबा घाई करू नका. काय म्हटलं मी याला जर 8 म्हटलं आणि याला जर 4 समजलं तर 8 चौक 32. आता बघा या ठिकाणी किती अंक आहेत बघा दशांशचिन्हानंतर 1 2 आणि इथं दशांशचिन्हानंतर 1 म्हणजे किती अंक दशांश चिन्हानंतर किती अंक असायला पाहिजे 3 अंक असायला पाहिजे. यातील 2 आणि यातील 1 एकूण 3 अंक दशांश चिन्हानंतर असायला पाहिजे. आपल्या उत्तरामध्ये 8 चौक 32 दोनच अंक आहेत. तिसरा अंक नाही म्हणजे आपल्याला तिसरा स्थान निर्माण करावा लागेल. आणि या ठिकाणी काय असायला पाहिजे दशांश चिन्ह असायला पाहिजे. दशांश चिन्हानंतर आता 3 अंक आलेले आहेत. आणि मग या ठिकाणी आपण दशांश चिन्ह दिलं की इथं आपण काय करतो 0 लिहत असतो. पूर्णांक 0.032 0.032. आता असं उत्तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी दिसत आहे बघा 0.032 पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यांपैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती. बघा मुलांनो या प्रकारचा प्रश्न आपण याही अगोदर सोडवलेला आहे. फक्त फरक एवढा आहे की त्या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं की 2 संख्यांची बेरीज नंतर त्यापैकी एक संख्या दुप्पट आहे. मग
त्यापैकी एक संख्या मोठी संख्या कोणती असेल किंवा लहान संख्या कोणती असेल, अशा प्रकारचा प्रश्न आपण सोडवला आहे. त्याच प्रकारे आपण या उदाहरणाची जर मांडणी केली, एक छोटंसं समीकरण तयार केलं तर आपल्याला उत्तर मिळू शकते. मग काय म्हटलंय, दोन संख्येचा गुणाकार 3.92 आहे. मग आपण काय म्हणूया, आणि त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. आपल्याला मोठी संख्या ओळखायची आहे. तर आपल्याला गुणाकार दिलेला आहे आणि संख्या दिल्या नाही. मग आपण काय करूया, एक संख्या मानूया. समजा ती संख्या x असेल. बघा मुलांना, आता आपण याला समीकरणाच्या स्वरूपात असं लिहू शकतो की समजा एक संख्या x असेल, ही पहिली संख्या झाली. दुसरी संख्या काय म्हटलं, हिच्या दुप्पट आहे. हिच्या दुप्पट म्हणजे काय मुलांना, 2x. हिच्या दुप्पट 2x. या दोघाचा गुणाकार पहिली संख्या आणि हिच्या दुप्पट या दोघाचा गुणाकार किती आला मुलांनो, 3.92. 3.92. अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं, छोटंसं समीकरण मिळालं आहे. x गुणिले 2x बरोबर 3.92. आता याला आपण सोडूया. बघा मुलांनो, x गुणिले 2x हा जर आपण गुणाकार केला तर याचं उत्तर काय ते बघा, 2x चा वर्ग. 2x चा वर्ग. x गुणिले 2x बरोबर काय होणार मुलांनो, 2x चा वर्ग बरोबर 3.92. मग आपण काय करतो मुलांनो, बघा या बाजूचा अंक या बाजूला नेत असतो. या ठिकाणी हा गुणाकारामध्ये, या ठिकाणी हा गुणाकाराचा इकडे केला गेला तर काय होईल, भागाकारात. म्हणजे x चा वर्ग बरोबर 3.92 भागिले 2. अशा प्रकारे आता आपल्याला हे सोडवता येईल. ठीक आहे. मग आता आपण याला सोडूया. बघा मुलांनो, तुम्ही असे सोडवू शकता किंवा तुम्हाला ही पद्धत योग्य वाटत असेल तर या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. बघा मुलांनो, बे एक उरेल, दशांचिन्ह इथं आलेलं आहे त्यामुळे इथं आपण दशांचिन्ह द्यावं लागेल. मग अंक खाली येईल 9, तर बे 9 18. बे 9 18. 1 2 अंक आला तर बेस आहे 12. बेस आहे 12. 0 0. म्हणजेच काय आलं उत्तर, बघा म्हणून 1.96. 1.96. x चा वर्ग बरोबर 1.96. मग x बरोबर वर्गमुळात 1.96. म्हणजे ही संख्या 1.96 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे. तर बघा मुलांनो, आपण आता वर्गमुळात 1.96 म्हणजेच आपण याला जर 196 म्हटलं तर 196 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 196 ही संख्या 14चा वर्ग आहे. 196 ही संख्या 14चा वर्ग आहे. म्हणजे 196चं वर्गमूळ आहे 14. 196चं वर्गमूळ किती आहे, 14. मग 1.96चं वर्गमूळ काय राहणार म्हणून, 1.04. 1.04. तुम्हाला जर आणखी जर कन्फ्युजन वाटत असेल तर बघा, लक्षात ठेवा की वर्ग म्हणजे माहिती आहे तुम्हाला 1.4 गुणिले 1.4. त्या संख्येला त्या संख्येने गुणणे. त्या संख्येला त्या संख्येनेच गुणणे. या दोघांचा गुणाकार 1.96 यायला पाहिजे. बघा मग 4 चूक 16 6, हातचा 1, 4 1 4, 4 1 5, 0 वाढेल, 4 1 4, 1 1 1, 6 9 आणि 1. 2 अंकानंतर दशांचिन्ह, 1 2 अंकानंतर दशांचिन्ह, 1.96 आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या x ची किंमत मिळाली. म्हणून x ची किंमत किती आहे, 1.04. 1.04. आता आपला प्रश्नावर या. तुम्ही सर्वांनी प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती. मोठी संख्या कोणती, आपल्याला ही जी किंमत मिळाली 1.04 म्हणून ही आहे या x ची किंमत. हे मोठं आहे की हे मोठं आहे तुम्हाला माहित आहे. ह्याच्या हे दुप्पट आहे म्हणजे हे मोठं आहे, बरोबर आहे. म्हणजे 1.04 ची दुप्पट, याची दुप्पट काय होईल मुलांनो, याची दुप्पट होणार आहे, याच्या दुप्पट म्हणजे 2.8. 1.04 ची दुप्पट काय होणार आहे, 2.8. आणि म्हणजेच ही आहे सर्वात मोठी संख्या. मग हे आपल्याला आपल्या पर्यायामध्ये कोणत्या ठिकाणी दिसत आहे बघा, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर दिसत आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 7. 2 दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यांपैकी एक संख्या 4.001 असेल तर दुसरी संख्या
दशमान संख्या कोणती? तर बघा मुलांनो, आपल्याला हा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे. काय म्हटलंय, 2 दशमान म्हणजे 2 दशांश पूर्णांक असणाऱ्या संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे. गुणाकार उत्तरामध्ये किती आला बघा, 14.837. 2 संख्यापैकी एक संख्या आहे बघा 4.01 गुणिले इथं आणखी एक संख्या आहे, ही एक संख्या आणि ही एक संख्या, दोघांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण याही अगोदर बघितलेला आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे की बघा याच्यासाठी आपण एक दुसरं सोपं पण उदाहरण घेऊ शकतो. कसं की बघा 2 संख्याचा गुणाकार जर 30 असेल आणि त्या 2 संख्यापैकी एक संख्या जर 5 असेल तर या ठिकाणी ही संख्या कोणती असेल? या 2 संख्याचा गुणाकार 30 आहे, तर ही संख्या कोणती असेल? तर आपल्याला माहित आहे, मग 6 पंचे 30 होते. आता ही 6 अंक आपण कसं काढतो, या संख्येला आपण 5 ने काय करतो, भागाकार करतो, भाग देत असतो, म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळते बघा. मग 5 ने आपण 30 ला जर भाग दिला तर भागाकार किती येतो, 6 येतो. म्हणजे हे उत्तर काढण्यासाठी आपण काय करतो बघा, या संख्येने आलेल्या उत्तराला भाग देत असतो. मग आपण या ठिकाणी सुद्धा तेच करणार. 401 या संख्येने 4.01 या संख्येने याला आपण भाग दिला, 4.01 या संख्येने जर आपण याला भाग दिला तर आपल्याला यातलं या ठिकाणचं उत्तर मिळणार आहे. मग बघा आता आपण भागाकार करणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्या सर्वांना माहित आहे की या ठिकाणी दशांश चिन्हानंतर म्हणजे हा भाजक जो आहे, हा भाजक कसा असायला पाहिजे, पूर्णांक असायला पाहिजे. म्हणजे याला 100 ने गुणावं लागेल, याला 100 ने गुणावं लागेल, तेव्हा हा काय होईल, 401 होईल. आणि याला 100 ने गुणलं त्यामुळे याला सुद्धा 100 ने गुणावं लागेल. मग हा दशांश चिन्ह 2 घर इकडे सरकेल, उजवीकडे. ठीक आहे, म्हणजेच संख्या होईल बघा 1483.7. अशा प्रकारे आपल्याला संख्या मिळतील. आता याचा आपण भागाकार करूया, म्हणजे आपल्याला इथली संख्या मिळेल. बघा मग 401 ने आपण 1483 ला जर भाग दिला तर पहिल्यांदा कितीचा भाग जाईल, 3 चा भाग जाईल. पर्यावरण सुद्धा आपल्याला लक्षात येईल कितीचा भाग जात असेल. मग आपण 3 चा भाग म्हणजे 401 त्रिक 1203. बघा मग 0 8 2 आणि 0. आता बघा इथं आपण पुढची भागाकार करण्यापूर्वी इथं दशांश चिन्ह आलं, त्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्ह यायला पाहिजे. त्यानंतरचा अंक आपण खाली उतरवूया. आता 401 ने आपल्या या संख्येला भाग द्यायचा आहे. कितीचा भाग जाईल हे आपण पर्यावरून सुद्धा समजेल की 7चा भाग जात असावा. कसं असेल मग बघा बरं, 401 गुणिले 7 जर आपण केले तर 2807 यायला पाहिजे. 7 1 7 7 0 0 7 28 2807 आलाय की नाही, म्हणजे 7चा भाग जात आहे ना. 401 7 2807 0 0 0 आणि 0. उत्तर आलंय बघा 3.7 3.7. आणि हे आपल्याला पर्याय क्रमांक ए या ठिकाणी दिसत आहे. मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर आणखी एक सोपी पद्धत होती की ज्याद्वारे आपण नुसतं निरीक्षणाद्वारे सुद्धा याचं उत्तर सांगू शकलो असतो. ते कसं बघा, तर हे उत्तर आहे, या उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत बघा, 1 2 3. मग हे उत्तर ज्या 2 संख्यांच्या गुणाकारात असेल त्याच्यामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 3 अंक यायला पाहिजे. तर इथं बघा एक संख्या दिली, याच्यात दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत. मग पुढची जी संख्या असेल त्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर एकच अंक असायला पाहिजे. आणि मग असा पर्याय की ज्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे असा पर्याय बघा, फक्त हा एकमेव हा एकच पर्याय आहे. म्हणजे या ठिकाणचा 1 स्थान आणि या ठिकाणचे 2 स्थान मिळून या ठिकाणी दशांश चिन्हानंतरचे 3 अंक आलेले आहेत. यावरून सुद्धा आपलं उत्तर निरीक्षणावरून हेच आलं असतं. आपण प्रत्यक्ष सोडवून सुद्धा आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8. 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920. तर 1,227.6 भागिले 7,920 ची किंमत किती? बघा मुलांनो, या ठिकाणी हा जो उदाहरण दिलेला आहे 12,276 भागिले 1.55 याचं उत्तर काय आलंय बघा मुलांनो, 7,920. एक लक्षात घ्या की या संख्येला याने भाग दिला आपण 1.55 तर उत्तर येते 7,920. आणि याच संख्येला आपण याने जर भाग दिला तर उत्तर काय यायला पाहिजे, 1.55. म्हणजे काय थोडक्यात बघा, 12,276 भागिले
7920 असं जर आपण केलं तर उत्तर काय यायला पाहिजे 1.55 आपल्याला दिलेल्या माहितीनुसार. मग आता बघा आपल्याला अशाच प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत, फक्त काय झालेलं आहे बघा या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेला आहे. आपल्या भाज्यामध्ये एक दशांश चिन्ह आलेला आहे आणि म्हणून उत्तरामध्ये काय होईल बघा, म्हणून हा दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकेल, म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह येईल. म्हणजे उत्तर काय असेल बघा, म्हणून 0.155 असं उत्तर असायला पाहिजे. आता हे मी तुम्हाला या ठिकाणी एकदम सरळ सांगितलेलं आहे. तुम्हाला एक आणखी एक पद्धत काय वापरता येईल की आपण सरळ इथं भागाकारच देऊन पाहूया. म्हणजे कसं बघा म्हणून की जर ही संख्या लिहिली 1227.6 भागिले 7920, तुमच्या लक्षात येईल की 7920 ने 1227 ला भाग द्यावा म्हणजे शून्याचा भाग द्यावा लागेल. 0 ठीक आहे, 0 0 0 0. मग बघा 7 2 2 1. इथं आता दशांश चिन्ह लागलं त्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्ह येईल आणि पुढची संख्या खाली येईल. मग बघा 0 दशांश चिन्ह त्याच्यानंतर आता कितीच्या बघा 12,276. 7,920 जर भाग दिला तर 1 चा भाग जाईल. किती होईल मग 7,920. आता बघा आपण एक काम करूया, बाकीची क्रिया पूर्ण करण्याअगोदर एकदा पर्याय पडताळून घेऊया. 0.1 असं कोणत्या पर्याय दिसतं बघा, इथं नाही आहे. 0.0 आहे, 0.1 इथं नाही बघा, याच ठिकाणी आपल्याला ती संख्या दिसत आहे ना. मग बाकी नंतर याला पुन्हा 5 ने भाग दिले, नंतर पुन्हा 5 ने भाग दिले. आपण आणखी अधिक क्रिया न करता या ठिकाणी थांबून आपल्या पर्यायामध्ये आपल्याला 0.1 इथं बघा या प्रकारे फक्त इथंच आहे, बाकी कुठेही नाही. आणखी कुठे असतात आपण पुढची क्रिया केली असती. आपलं उत्तर काय आलेलं आहे 0.155 आणि मगाशी सुद्धा आपण काय सांगितलं होतं 0.155. अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो. 48.480 ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. हे तुम्हाला इथले इथे असं सुद्धा करता येईल की पहिल्यांदा 8 सकम 48, ठीक आहे, नंतर दशांश चिन्ह येईल, 6 नंतर दशांश चिन्ह, मग नंतर पुन्हा बघा शून्याचा भाग जाईल, 4 ला भाग देणार नाही, मग 8 अंक खाली येईल, म्हणजे मग 8 सकम 48 म्हणजे 6.06 आणि पुन्हा शून्याचा भाग जाईल. अशा प्रकारचं उत्तर आपल्याला मिळेल. 6.060 पर्याय क्रमांक ए. हे तुम्हाला जर लक्षात आलं नसेल तर आपण प्रत्यक्ष सुद्धा करू शकतो बघा. म्हणून अशा प्रकारे 48.480 भागिले 8. पहिल्यांदा 8 ने 48 ला भाग जातो की नाही, 8 6 48 बरोबर आहे, 0 0. आता येतो बघा दशांश चिन्ह, त्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्ह आपण देत असतो. मग अंक खाली येईल 4, मग 8 ने 4 ला भाग जातो म्हणजे शून्याचा भाग द्यावा लागेल, 8 0 0. 4 अंक खाली आला, मग 8 अंक खाली बघा 6 8 48 0 0. कोणता अंक बघा 0 अंक खाली येईल, 8 0 0. ही आपली भागाकाराची पद्धत असेल. म्हणजे उत्तर काय बघा 6.060 आणि हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक ए या ठिकाणी दिसत आहे. अशा प्रकारे मुलांना आपण आज स्वाध्याय 6.2 हे समजून घेतलेलं आहे. तर आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्हाला आणखी जर माझ्या या व्हिडिओमध्ये काही अधिक माहिती हवी असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल तर तुम्ही सर्वांनी ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीचा समावेश करेन. तेव्हा आता शेवटची एकच विनंती की तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.